नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या या भक्तिमय चॅनलमध्ये। आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनलला मिळत असलेल्या तुमच्या प्रेमाबद्दल आणि विश्वासांबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहोत। असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो। त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, ही सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करतो। चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे। देव म्हणतात, बाळा तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे, हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो। असाच तुझा विश्वास कायम ठेव, कारण हाच तुमचा विश्वास तुम्हाला नेहमी आनंदी समाधानी ठेवतो। तुमचा हाच विश्वास तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा देतो, दुःखात देखील सुखाचे अनुभव देतो। बाळा, हे ब्रह्मांडच विश्वासाच्या शक्तीवर चाललेले आहे। तुमच्या विचारांच्या शक्तीवर या ब्रह्मांडाचा सिद्धांत चालतो, हे लक्षात ठेवा। तुम्ही जसा विचार करता, जसे बोलता, अगदी तसेच तुमच्याकडे आकर्षित होते। तुम्ही जर नेहमी सकारात्मक विचार करत राहिला तर हे ब्रह्मांड तुमच्याकडे तशाच सर्व सकारात्मक गोष्टी पाठवत राहते। बाळांनो, तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात, दुसरे कोणीही नाही। व सोबत जे काही घडत असते, ज्या घटना तुमच्या सोबत घडतात, जे लोक तुमच्या आयुष्यात येतात, ते देखील तुम्ही स्वतः त्यांच्या कल्पना केलेल्या असतात, हे लक्षात ठेवा। तुम्हाला तेच मिळते जसे तुम्ही विचार करता। तुम्ही तो विचार करत असता, हे ब्रह्मांड तुमचा तो विचार ऐकते। हे ब्रह्मांड सर्वांसाठी एक जादूगाराचे काम करते। ते तुमचे प्रत्येक बोलणे, तुमचा प्रत्येक विचार ऐकते। जो विचार तुम्ही कराल, तुमचे ते मागणे हे ब्रह्मांड पूर्ण करत असते। म्हणून बाळांनो, तुमच्या विचारांवर खूप लक्ष द्या। तुमच्या बोलण्यात किंवा तुमच्या मनात कोणाविषयीही वाईट विचार आणू नका, कारण कोणाच्या वाईट करण्याच्या विचाराने तुमच्या पापात खूप भर पडते। तुमचे कर्म तुम्ही वाईट करत असता, तुम्ही कमावलेले पुण्य कमी कमी होत जाते। म्हणून बाळांनो, तुझे जरी कोणी वाईट केले असेल, कोणी तुम्हाला वाईट बोलले असेल, त्यांनी त्यांचे कर्म वाईट केले आहे, पण तुम्ही मात्र तुमच्या विचारांच्या माध्यमातून किंवा तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट बोलू नका, कधीच वाईट विचार करू नका। त्या व्यक्तीला त्याच्या कर्मांवर सोडून द्या। तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्या, चांगलाच विचार करा, नेहमी सकारात्मक विचार करा, मुद्दामहून तसा विचार करा। कितीही तुम्ही दुःखी असाल तरी देखील त्या दुःखातही सर्व काही ठीक चाललेले आहे याचाच विचार करा, याच्याच कल्पना रंगवा। नेहमी चांगलेच बोला, मग तुमचे ते बोलणे हे ब्रह्मांड ऐकते आणि तसेच ते घडवत देखील असते। बाळांनो, तुम्ही जो विचार करत असता तेच तुमच्याकडे आकर्षित होत असतं, हे लक्षात ठेवा। ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खरा काम करतो, अगदी त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड आकर्षणाच्या सिद्धांतावर काम करत असते। जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करता, हे लक्षात ठेवा। बाळा, आम्ही तुझी आई आहोत, त्यामुळेच आज आम्ही तुला या ब्रह्मांडाच्या आकर्षणाचा सिद्धांत सांगितलेला आहे। या आकर्षणाच्या सिद्धांताचा तू तुझ्या जीवनात अंमल करायला चालू कर। तुझ्या जीवनात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकशील। बाळा, तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस। बाळा, या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्तीचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतो। तुम्ही किती खरे आहात आणि किती प्रामाणिक आहात हे आम्ही जाणतो। तुम्ही खूप साया सुखाचे अधिकारी आहात आणि ते सुख तुम्हाला लवकरच मिळणार आहे। बाळा, तुमच्यात बदल दुसरे कोणी करू शकत नाही। तुमच्यात बदल तुम्हाला स्वतःला करावा लागणार आहे। तुमचे वागणे, तुमचे विचार
तुम्हालाच बदलायचे असतात. तुम्ही जे काही बनता ते केवळ तुमच्या विचारांमुळेच बनता. ज्या दिवशी तुमचे विचार तुम्ही बदलाल तेव्हा खूप मोठा बदल तुमच्यात घडेल. बाळा, आजपर्यंत तुमच्या स्वतःवर खूप काम केले आहे. तुमच्या स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. आता ती तुमची मेहनत फळाला येत आहे. त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहे. खूप सारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही कोणतीच काळजी करू नका. सगळे तुमच्या आयुष्यातून इथून पुढे चांगलेच होणार आहे. कारण तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतः बनलेले आहात. त्यामुळे इथून पुढे दुःख तुमच्या वाट्याला जरी आले तरी त्या दुःखातून बाहेर कसे पडायचे याचा तुम्ही उपाय शोधून काढलेला आहे. त्यामुळे बाळा, नेहमी आनंदी राहा आणि घाबरू नका. आमचा आशीर्वाद आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. जरी तुमच्या सोबत कोणी नसेल तरी मात्र मी तुझ्या सोबत नेहमी असेल. म्हणून कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. बाळा, जोपर्यंत स्वतःशी ठामपणे ठरवणार नाही तोपर्यंत तुझा हा आळस कसा काय दूर होणार. प्रयत्न कर. तुम्हाला पहिला प्रयत्न करावाच लागेल. आम्ही तुमच्या प्रयत्नांना साथ देतच असतो. चमत्कार कोणाच्याही आयुष्यात घडत नसतो. जो खरंच मनापासून प्रयत्न करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, ज्याचे त्याच्या स्वतःच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण असते, ज्याचे स्वतःवर खूप प्रेम असते, जो त्याच्या ध्येयाप्रती खरंच खूप प्रामाणिक असतो, असेंच्या जीवनातच चमत्कार हा घडत असतो. हे लक्षात ठेवा. बाळांनो, तुम्हाला हे लाख मोलाचे शरीर मिळाले आहे. मग तुम्ही स्वतःला असे लाचार, हतबल आणि गरीब का समजता? जरा तुमच्या आजूबाजूला पहा. काही लोकांना अधोरे आयुष्य जगावे लागत आहे. त्यांचे काही अवयव निकामी झाले आहेत. कोणाला हात नाही तर कोणाला पाय नाही, कोणाला ही सुंदर सृष्टी पाहण्यासाठी डोळेच नाही. तरी देखील ते त्यांच्या जीवनात किती संघर्ष करून आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहात. त्यांच्या दुःखांवर मात करून ठामपणे रोज नवीन लढाई खेळतच आहे आणि त्या जिंकतच आहेत. मग तुला सगळे व्यवस्थित असताना देखील तुझ्या मनाच्या कमजोरीमुळे स्वतःला असे का समजतोस? नुसता रडत बसून कोणताही प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावेच लागेल. बाळा, कोणाच्याही भरोश्यावर बसू नकोस. तुझे प्रयत्न तुला स्वतःच करावे लागेल. तुझी वाट तुला स्वतःलाच शोधावी लागणार आहे. दुसऱ्यांना काय वाटते याचा विचार करू नको. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. तेव्हाच तुमचे आयुष्य बदलणार आहे. तुम्ही काहीही केले, कितीही चांगले वागले तरी हे लोक नावेच ठेवणार आहेत. लोकांकडे जर लक्ष द्याल तर मागेच राहाल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचे असेल तर आजूबाजूला काय चालले आहे, कोण काय बोलत आहे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. तेव्हाच तुम्हाला तुमचा रास्ता सापडेल. भिवू नकोस. तू प्रयत्न कर. तुझे एक पाऊल पुढे टाक. तुला तुझ्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू. तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवू. तुझ्या मार्गात येणारे अडथळे आम्ही दूर करू. तू निश्चिंत राहा. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असणारा आहे. काळजी करू नकोस. बाळा, तुझा आमच्यावर खरंच विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, बस झाले आता तुझे अश्रू. थांबव, आता रडायचे नाही. आता ज्या लोकांनी तुला आजपर्यंत रडवले, तुला हे अश्रू दिले आहे, आता वेळ त्यांची आहे. त्यांच्या कर्माची फळे आता त्यांना मिळण्याची वेळ आहे. म्हणूनच बाळा, या सर्वांशी तुला लढायचे बळ कसे मिळेल हे सांगण्यासाठीच हा संदेश तुझ्यापर्यंत मी घेऊ
करत राहिला. आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिली नाही. म्हणून बाळा, याच गोष्टीवरून आम्ही खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले. आता बाळा,
स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आजच पूर्ण करतील. दुर्लक्ष केले नाही. कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्यांची तुम्हाला अपेक्षा नसते.
केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण.